पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय गिल सर तसेच SDPO सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मॉकड्रिलचा सराव घेण्यात आला। मॉकड्रिलमध्ये QRT पथक, त्यामध्ये BDDS, ATS टीम, पुणे ग्रामीण व स्थानिक पोलीस प्रशासन, ॲम्ब्युलन्स, रुग्णसेवा तसेच फायर ब्रिगेड यांनी यामध्ये सहभाग घेतला। यामध्ये सर्वांचा जर डिझास्टर असेल, एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असेल तर त्यावेळेस या यंत्रणेचा सहभाग आणि प्रतिसाद कसा आहे हे चेक करण्यासाठी आजचा हा सराव घेण्यात आला आणि उत्तमरित्या सर्वांनी समन्वय साधलेला आहे। सर, आगामी ज्या पालखी महोत्सव होणार आहे, संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाणार आहे, त्याच दृष्टी अनुषंगाने काही गोष्टी पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून होणार आहेत का? अगदी बरोबर आहे सर। आगामी जो वारीचा आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी जाणार आहे, त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा सतर्कपणे काम करत आहेच। त्या अनुषंगाने ही मॉकड्रिल पण त्या अनुषंगाने घेण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आमचा समन्वय आहे विविध ऑर्गनायझेशनचा, तो चेक करणं या पाठीमागचा उद्देश होता। आज या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला होता। लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी जे BDD टीमचे हेड आहेत साळुंखे सर, तसेच ATB टीमचे पवार सर आणि इतर जो त्यांचा स्टाफ आहे तर या ठिकाणी हजर राहिला। या ठिकाणी पालखी जो सोहळा होणार आहे, आषाढी पालखी सोहळ्याच्या वतीने आपल्या सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि घातपात होऊ नये यासाठी आपण हा जो सराव घेतलेला आणि प्रात्यक्षिक घेतलेले, या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उपस्थित राहिल्या।